आता बघूया टॉप 9 मुंबई उपनगर बातम्या। जोगेश्वरीतील मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। एमपीएससी मध्ये मागासवर्गाकरता नव्याने आरक्षण निर्मिती होणार। नव्याने आरक्षण निर्मिती झाल्यानंतर सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जाणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी। राज्यातील 500 खासगी कॉलेजमध्ये यंदा फी वाढ नाही। मेडिकल इंजिनिअरिंग, एमबीए, फार्मसी अभ्यासक्रमांचा यात समावेश। राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी। केंद्राच्या स्वामिह निधीमुळे 8 प्रकल्प मार्गी, रहिवाशांना घरांचा ताबा। मुंबईतील 27 उड्डाणपुलांची पुन्हा तपासणी होणार। आयआयटी ऐवजी व्हीजेआयटी मार्फत तपासणी केली जाणार। पुलांची आवश्यक ती दुरुस्तीही केली जाणार। मुंबईतील 14% वाहने प्रदूषणकारी। वाहनांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर आरटीओ कडून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा खालावला। मुंबईकरांची जलचिंता वाढली। 7ही धरणांमध्ये मिळून केवळ 27%च पाणीसाठा शिल्लक। मुंबई महापालिकेमधील परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आचारसंहितेमुळे अडकली। आचारसंहितेमुळे 652 परिचारकांची भरती अडकली। मुंबई महापालिकेकडून शहर आणि उपनगरांच्या स्वच्छतेसाठी मोहीम आखणार। पालिका 500 कोटी खर्चून यंत्रसामुग्री खरेदी करणार। आचारसंहितेपूर्वी निविदा प्रक्रिया सुरू।